संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत जे पेन्शन दिली जाते या पेन्शनमध्ये पाहू शकता जानेवारी महिन्यापासून जानेवारी 2025 पासून बहुतांश लाभार्थ्यांची पेन्शन जी आहे त्यांना मिळाली नव्हती। तर हे थकीत पेन्शन कधीपर्यंत मिळणार या संदर्भात जे लाभार्थी आहेत कमेंट करतात यूट्यूब सेक्शनमध्ये की त्यांची जी पेन्शन आहे म्हणजे आता चालू महिन्याची त्यांना मिळत आहे, गेल्या महिन्याची मिळालेली आहे, त्याच्या अगोदरच्या महिन्याची। तर जे थकीत पेन्शन आहे, थकीत जो लाभ आहे हा कधीपर्यंत मिळू शकतो। तर या संदर्भात एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्याकडे प्राप्त झाली आहे। पाहू शकता हे थकीत पेन्शनसुद्धा त्यांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आता हे कशा पद्धतीने जमा होणार आहे, कशा पद्धतीने त्यांच्या बँक खात्यावर जमा होईल, कधीपर्यंत जमा होऊ शकतं, तर या संदर्भात आपण डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर पाहू शकता ज्या राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत ज्या योजना राबवल्या जातात यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग आहेत त्याच्यामध्ये, त्याचबरोबर विधवा महिला आहेत, वृद्धापकाळ आहे, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना। तर यामध्ये सध्या पेन्शन वाढ झालेली आहे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 2500। ती कधीपर्यंत येणार आहे, कधीपर्यंत अपडेट येऊ शकते पाहू शकता। ऑगस्ट महिन्याचं जे पेन्शन आहे हे 6-7 तारखेला जमा झालं आहे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये। आता पाहू शकता आपला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे थकीत पेन्शन आहे हे थकीत पेन्शन कधीपर्यंत जमा होणार आहे। तर या संदर्भात जी महत्त्वाची अपडेट आता अधिकृत जी अपडेट आहे किंवा शासन निर्णय आहे हा लवकरच येऊ शकतो। पाहू शकता गेल्याच महिन्यामध्ये आपण सांगितलेलं होतं की पावसाळी अधिवेशन जे आहे ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे जी पेन्शन जी आहे पेन्शनसाठी देण्यासाठी जी निधी जो आहे तो निधी मान्य करण्यात आला होता, मंजूर करण्यात आला होता। अर्थ विभागाकडून पुरवणी मागणी मान्य करण्यात आली होती। आता या अंतर्गत पुरवणी मागणीनुसार जो निधी आपल्याकडे प्राप्त झाला आहे, आपण गेल्या वेळेच्या व्हिडिओ सेशनमध्ये पाहिलं होतं की त्याच्यामध्ये जो निधी आहे हा मंजूर झालेला आहे। तर निधी हा आपल्या कशासाठी मंजूर केला आहे, तर थकीत अनुदान जे आहे थकीत पेन्शन हे जमा करण्यासाठी। आता या राज्य शासनाद्वारे ह्या ज्या योजना चालवल्या जातात याचे पैसे जे आहे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दिलेच जातात, हे डुबवले जात नाही आहेत। तर पाहू शकता या अगोदरचे थकीत पेन्शन आहे हे मिळणार आहे। या संदर्भात अधिकृत अपडेट लवकरच आपल्याला प्राप्त होईल, पण सध्या शासन स्तरावर किंवा जे निराधार शाखा आहे या निराधार शाखेमार्फत आपल्याला जी अपडेट माहिती प्राप्त झाली आहे थोडक्यात अशी की त्यामध्ये जे अनुदान आहे लाभार्थ्यांचं थकीत पेन्शन हे त्यांना टप्प्याटप्प्याने दिलं जाणार आहे। आणि यासाठीच पाहू शकता जी पुरवणी मागणीद्वारे जो आपला निधी प्राप्त झाला होता हा टप्प्याटप्प्यामध्ये त्यांची जी निधी आहे त्यांचं जे पेन्शन आहे जे थकीत पेन्शन आहे हे दिले जाणार आहे। म्हणजे एकाच महिन्यामध्ये सगळं पेन्शन न येता थोड्या थोड्या दिवसांमध्ये जे पेन्शन आहे हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीची ही अपडेट आपल्याकडे आली आहे। अधिकृत विस्तारित अपडेट जे आहे हे आपल्याला लवकरच प्राप्त होईल। कदाचित शासन निर्णय जो आहे हा येऊ शकतो। ज्या आता पाहू शकता सप्टेंबर महिन्यासाठीचं जी पेन्शन आहे ही जमा करण्यासाठी जेव्हा जो शासन निर्णय येईल त्या शासन निर्णयामध्येच थकीत पेन्शन कशा पद्धतीने दिली जाईल या संदर्भात सुद्धा आपल्याला अपडेट येऊ शकते किंवा डायरेक्टली लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांचं जे थकीत राशी आहे ती टप्प्याटप्प्याने प्रत्येक महिन्याद्वारे ही जमा होऊ शकते। आता दुसरी अपडेट पाहू शकता की आपले जे वाढलेलं पेन्शन जे आहे दिव्यांग लाभार्थ्यांची तर ती कधीपर्यंत जमा होणार आहे या संदर्भात सुद्धा आपल्याला सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये ही जी वाढलेली पेन्शन जी आहे 2500 तर लाभार्थ्यांचं त्यांचा लाभ जो आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो। तर अशा पद्धतीने आपल्याकडे महत्त्वाची अत्यंत महत्त्वाची आजची अपडेट प्राप्त झाली की थकीत पेन्शन हे 100% मिळणार आहे। आणि या संदर्भात पाहू शकता लवकरच आपल्याला महत्त्वाची अपडेट येणार आहे, कारण पुरवणी जी पावसाळी अधिवेशन झालं होतं ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे हे जे थकीत पेन्शनसाठीचा निधी जो आहे हा मंजूर करण्यात आला होता आणि या संदर्भात आपल्याला लवकरच अपडेट प्राप्त होणार आहे। तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।